नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं 10वी किंवा 12वीबाबत जी काही नवीन अपडेट येत असते बोर्ड एक्झामबाबत, ती तुम्हाला मी सर्वात अगोदर ह्या चॅनलवरती प्रोव्हाइड करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम ही अपडेट बघण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनवरती क्लिक करायचे, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायचे. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या चॅनलवरती 10वी 12वी बोर्ड एक्झामबाबत, रिझल्टबाबत, ॲडमिशन प्रोसेसबाबत A to Z सर्व गायडन्स केली जात असते. म्हणून आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे. तुम्ही केलं नसेल तर लवकरात लवकर करून द्यायचं आहे. व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांना माझ्या आणि माझ्या टीमतर्फे मित्रांनो हॅपी न्यू इयर. नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखी, समृद्धी आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅपी न्यू इयर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण व्हिडिओला देखील सुरुवात करणार आहोत, अपडेट बघणार आहोत. तर अपडेट अशी आहे की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ठिकाणी बघून घ्या, तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते CBSEचे मित्रांनो 10वी आणि 12वीच्या बघा, CBSEच्या 10वी आणि 12वीच्या उद्यापासून मित्रांनो प्रात्यक्षिक परीक्षा स्टार्ट होत आहे. तर विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो हे मोठे नियम आहेत. आता मित्रांनो, कोणकोणते नियम लागू केले याविषयी आपल्याला जाणून घ्यायचे आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, महाराष्ट्र बोर्ड असो किंवा CBSE बोर्ड असो, सर्व अपडेट तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला मिळतात. जेणेकरून मित्रांनो, महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही CBSE बोर्डाची काय हालचाल चालू आहे हेही कळतं, प्लसमध्ये CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाची काय हालचाल चालू आहे हेही कळतं. कारण मित्रांनो, निकालही त्यांचे मागे पुढे ठिकाणी होत असतात, एक्झाम मित्रांनो मागे पुढे त्यांचे असतात. म्हणून सर्वांना अपडेट राहणं गरजेचे आहे. म्हणून मी तुम्हाला सर्व अपडेट प्रोव्हाइड करत असतो. तर बघा, परीक्षा मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत आहे. विद्यार्थी देखील अभ्यासाला लागल्याचं बघायला मिळतं आहे. तुम्ही सुद्धा मित्रांनो अभ्यासाला लागला असाल. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये अगोदर लिहून पाठवा की तुम्ही ठिकाणी CBSE बोर्डाचे विद्यार्थी आहात की महाराष्ट्र बोर्डाचे. जर तुम्ही CBSE बोर्डाचे असाल तर लिहून पाठवा, सर मी CBSE बोर्डाचा आहे. जर तुम्ही महाराष्ट्र बोर्डाचं असेल तर लिहून पाठवा, सर मी ठिकाणी महाराष्ट्र बोर्डाचा विद्यार्थी आहे. आणि तुम्ही ठिकाणी 10वीला आहात की 12वीला हे लिहून पाठवा. जर तुम्ही 10thला असाल तर लिहून पाठवा, सर की मी 10thला आहे. जर तुम्ही ठिकाणी 12thची एक्झाम देणार असाल तर लिहून पाठवा, सर मी ठिकाणी 12thची एक्झाम देणार आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, त्यानुसार मी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करणार आहे. नुकताच मित्रांनो, आता CBSE कडून या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली आहेत. आता कोणकोणती याची माहिती बघायची आहे. तर बघा, जी विद्यार्थ्यांना मित्रांनो फॉलो करावी लागणार आहेत. फक्त विद्यार्थीच नाही तर शाळांना देखील ह्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेची देखील तयारीही करावी लागणार आहे. आता बघा, 10वी आणि 12वीच्या CBSEच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा या मित्रांनो 15 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत आहे. लक्षात घ्या, कधीपासून? 15 फेब्रुवारीपासून. महाराष्ट्र बोर्डाच्या मित्र तुम्हाला सर्वांना माहिती आहे, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये एक्झाम स्टार्ट होणार आहे 10वी 12वीच्या. त्याविषयी तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड करून दिले. तुम्ही बघितलं नसेल तर चॅनलला भेट द्या, तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. टाइम टेबल तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दिलेलं आहे. किंवा तुम्हाला जर टाइम टेबल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झाले, त्या ठिकाणी तुम्हाला मी टाइम टेबलही प्रोव्हाइड केलं आहे, लेटेस्ट अपडेटही प्रोव्हाइड करत असतो. प्लसमध्ये स्टडी मटेरियल फ्रीमध्ये, नोट्स, सर्व PDF मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. तर भरपूर विद्यार्थी टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले आहेत. तुम्ही जॉईन झालं नसाल तर लवकरात लवकर जॉईन व्हा. वाट कशाची बघता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन नक्की होऊ शकतात. ठीक आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. त्यापूर्वी आता उद्यापासूनच मित्रांनो विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षा या द्याव्या लागणार आहेत. CBSEने विद्यार्थी आणि पालकांसाठी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी मित्रांनो काही सूचना ठिकाणी जारी केलेल्या आहेत. यामध्ये अभ्यासक्रम आणि कोणत्या विषयांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जात आहे याची माहिती विद्यार्थ्यांना ठेवावी लागणार आहे. हेच नाही तर प्रात्यक्षिक परीक्षांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होईल याची शाळांना खात्री करावी लागणार आहे. प्रयोगशाळेमध्ये पुरेशा सुविधा आहेत की नाही याची मित्रांनो खात्री शाळांना करावी लागणार आहे. कारण मित्रांनो, ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिकल एक्झाम होती त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये तुमच्या ठिकाणी प्रॅक्टिकल एक्झाम होत असतात. ठीक आहे. विशेष म्हणजे CBSE कडून मित्रांनो विद्यार्थी अत्यंत महत्त्वाच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत, ज्या विद्यार्थ्यांना फॉलो कराव्या लागणार आहे. कोणकोणत्या लक्षात घ्या. विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेला येताना कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने किंवा मोबाईल सोबत आणू नये. म्हणजेच मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक साधने कसं आहे, जसं तुम्ही कॅल्क्युलेटर आणत असाल किंवा मोबाईल आणत असाल किंवा मित्रांनो तुम्ही डिजिटल वॉच आणत असाल तर ह्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्हाला न्यायच्या नाही आहे. या सर्व ठिकाणी बंद असणार आहे, नाहीतर मित्रांनो तुमच्यावर ठिकाणी ॲक्शन घेतली जाईल. तसेच विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेला येताना शाळेच्या ड्रेसमध्ये जावे. आता भरपूर विद्यार्थी काय म्हणतात, सर ठिकाणी शाळा नाही आहे, फक्त प्रॅक्टिकल एक्झाम आहे. मग भरपूर विद्यार्थी युनिफॉर्ममध्ये येत नाही, मग भरपूर विद्यार्थी शाळेच्या ड्रेसमध्ये येत नाही. मग तसं करता कामा नये. जर तुम्ही शाळेच्या ड्रेसमध्ये आले नाही तर तुम्हाला मित्रांनो गेटपासून जर ठिकाणी बाहेर काढलं जाईल. म्हणून तुम्हाला शाळेचा ड्रेस घालून जावं लागणार आहे प्रॅक्टिकल एक्झामला. ठीक आहे. म्हणजेच प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षेला. पुढे बघा,
इतर कोणत्याही ड्रेसमध्ये जर विद्यार्थी आला तर त्याला प्रात्यक्षिक परीक्षेसाठी प्रवेश हा दिला जाणार नाही आहे. ही सूचना मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची नक्कीच आहे. ठीक आहे, तर ही सूचना तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पहिली सूचना आहे ड्रेसमध्ये यायचे. दुसरी सूचना आहे इलेक्ट्रॉनिक साधने आणायची नाही. मोबाईल असेल, डिजिटल वॉचर असेल, कॅल्क्युलेटर असेल किंवा कोणतेही मित्रांनो डिजिटल इलेक्ट्रॉनिक वस्तू ते तुम्हाला आणायची गरज नाही आहे. पुढे बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवावे की प्रात्यक्षिक परीक्षा बोर्डाने नियुक्त केलेल्या बाह्य परीक्षेद्वारेच घेतली जाणार आहे. या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळेच्या 15 मिनिटे अगोदरच पोहोचावे लागेल. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला 15 मिनिटं अगोदर या ठिकाणी परीक्षेला जावे लागणार आहे. याच्या काही सूचना मी तुम्हाला देतो. या सूचना फक्त CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाच नाही तर महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही लागू पडतात. म्हणून महाराष्ट्र बोर्डाचे जे विद्यार्थी व्हिडिओ बघत असतील त्यांनी मित्रांनो ह्या सूचनांचं पालन करून ठेवायचं आहे. कारण मी तुम्हाला अगोदर सर्व अपडेट प्रोव्हाइड करतो जेणेकरून तुमची एक्झाम येईल त्यावेळेस तुम्हाला मित्रांनो चांगला या ठिकाणी कॉन्फिडन्स राहील, चांगले तुम्ही ठिकाणी एक्झाम देऊ शकाल. म्हणून तुम्हाला मी दरवर्षी गाईडन्स करत असतो. तुम्ही बघितलं असेल भरपूर विद्यार्थी आपल्या चॅनलमार्फत पास होत असतात, चांगले मार्क्स आणत असतात, चांगल्या कॉलेजला ॲडमिशन त्यांना मिळतं. म्हणून तुम्हालाही ॲडमिशन हवं असेल, चांगले मार्क्स हवे असतील तर फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्व गाईडन्स फ्रीमध्ये केले जाणार आहे. म्हणून आताच खाली लाल बटनावरती क्लिक करायचे, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. पुढे बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, वेळेच्या 15 मिनिटं अगोदरच तुम्हाला पोहोचावे लागेल आणि प्रात्यक्षिक परीक्षेत देणाऱ्या विद्यार्थ्यांना हे सर्व नियम मित्रांनो पाळावे लागणार आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो काही नियम होते, हे नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्या दृष्टीने मित्रांनो सर्व तुम्हाला सूचना मी प्रोव्हाइड करून दिलेल्या आहे. आता विद्यार्थ्यांनो ज्या प्रकारे CBSE बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा स्टार्ट झाल्या त्याचप्रकारे महाराष्ट्र बोर्डाचेही प्रात्यक्षिक परीक्षा स्टार्ट होणार आहे. म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांनो तयारीमध्ये राहायचं आहे. तुमचे एक्झाम ज्यावेळेस होतील त्यावेळेस तुम्हाला मी सर्व गाईडन्स प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्या अगोदरच तुम्हाला मी गाईडन्स प्रोव्हाइड करतो. आता राहिला मुद्दा तुम्हाला स्टडी मटेरियल, PDF मटेरियल किंवा नोट्स किंवा विद्यार्थ्यांनो काही न्यूज, काही अपडेट, तर तुम्हाला मी सर्व अपडेट या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करतो. सर्व न्यूज, सर्व PDF मटेरियल तुम्हाला टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करतो. तर सर्वांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली टेलिग्राम चॅनलची, त्या लिंकला क्लिक करा, फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, प्रश्न असतील, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मित्रांनो काय करू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी इंस्टाग्राम अकाउंटची लिंक दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही तुमचे सर्व प्रश्न विचारू शकता. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे इंस्टाग्राम अकाउंटची, त्या लिंकला क्लिक करा, इंस्टाग्रामला फॉलो करा, त्या ठिकाणी तुमचे प्रश्न विचारा, काही अडचण असेल तुम्ही विचारा, त्या ठिकाणी तुम्हाला मी डायरेक्ट रिप्लाय करत असतो. किंवा तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न विचारा जेणेकरून तुम्हाला मी तुमचे प्रश्नांचे उत्तर देणार आहे, प्लस मी तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही 10वीची एक्झाम देत आहात की 12वीची हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. जर तुम्ही 12वीची देत असाल तर लिहून पाठवा मी देखील 12ची एक्झाम देत आहे. जर तुम्ही 10वीची देत असाल तर लिहून पाठवा असं मी देखील 10वीची एक्झाम देत आहे, जेणेकरून त्यानुसार तुम्हाला मी स्टडी मटेरियल, नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, तर सर्वांनी त्यांचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. तुम्ही 10वीची एक्झाम देत आहेत की 12वीची, आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही CBSE बोर्डामध्ये आहात की महाराष्ट्र बोर्डामध्ये हेही लिहून पाठवा, जेणेकरून मित्रांनो त्यानुसार तुम्हाला मी स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला. तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर लवकरात लवकर जॉईन व्हायचे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक दिली आहे. इंस्टाग्राम अकाउंटवरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. इंस्टाग्रामलाही तुम्ही तुमचे मेसेज विचारू शकता, प्रश्न विचारू शकता, काही अडचणी असेल एक्झामबाबत ते तुम्ही विचारू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी त्यांचं स्टडी मटेरियल कंप्लीट करून ठेवायचं. म्हणजेच मित्रांनो काय, तर तुमचं सर्व जे काही अभ्यास आहे तो तुम्हाला ठिकाणी कंप्लीट करून ठेवायचं आहे. कारण एक्झाम जवळ आले आहे आणि एक्झाम जवळ आल्या कारणास्तव तुम्हाला सर्व अभ्यास करून घेणं गरजेचं आहे, नाही तर ऐन वेळेस मित्र तुमची तारांबळ उडते. ठीक आहे, तर सर्व माहिती आपण बघितलेली अपेक्षा करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.